काल स्थानिक लोकसभा सदस्यांच्या प्रश्नाला उत्तर देताना रेल्वे मंत्री महोदयांनी पुणे नाशिक रेल्वेचा मार्ग बदलल्याचं आणि त्यामध्ये चाकण, खेड, जुन्नर, आंबेगाव, संगमनेर ही महत्त्वाचा मार्ग वगळल्याचं सांगितलं आणि या तिन्ही तालुक्यामध्ये किंबहुना नगर जिल्ह्यातील 2 तालुके आणि नाशिक जिल्ह्यातला 1 तालुका असे 6-7 तालुक्यामध्ये निश्चितपणे याच्या प्रतिक्रिया उमटलेल्या आहेत. तसं पाहिलं तर पुण्यापासून हा जो नियोजित मार्ग होता, जो पूर्वी सर्वसामान्यांना माहीत झालेला आहे, त्याच्याद्वारे जमिनींचं ॲक्विजिशन देखील झालेलं आहे आणि शासनानं याच्यावरती केवळ GMRTच्या एका पत्रानिशी संपूर्ण मार्ग बदलून तो शिर्डी व्हाया नगर असा जुना मार्ग थोडाफार नवीन करून या ठिकाणी जबरदस्ती आपल्या माथी मारलेला आहे आणि जो खरा मार्ग ज्याच्यामध्ये खऱ्या अर्थानं या भागातील विकास वाहिनी या रेल्वे मार्गामुळे तयार होईल, तो रेल्वे मार्ग यापासून वंचित राहिलेला आहे. मी या निमित्तानं या पुणे नाशिक रेल्वे कृती समितीच्या नियोजित निमंत्रक या नात्यानं मी आपणा सर्वांना विनंती करतो की मी देखील एक भाजपचा कार्यकर्ता आहे, परंतु शासनापुढे आपलं म्हणणं मांडण्यासाठी आपणाला या निमित्तानं एक आवाहन करू इच्छितो की आपण सर्व मंडळींनी SMS द्वारे पंतप्रधानांना, मुख्यमंत्र्यांना आणि रेल्वे मंत्र्यांना ट्विटरद्वारे, फेसबुकद्वारे, त्यानंतर इंस्टाग्रामद्वारे त्यांच्या अकाउंटला टॅग करून आपला या ठिकाणचा निषेध निश्चितपणे नोंदवावा आणि आपली आग्रही मागणी त्यांच्यापर्यंत पोहोचवावी. पूर्वीसारखं आपण पत्राद्वारे देखील ही मागणी आपण पंतप्रधान कार्यालयाला निश्चितपणे कळवूया. आजच्या या कार्यक्रमापासून आपल्या या आंदोलनाची आपण सुरुवात करूया. या निमित्तानं या 5ही तालुक्यातील सर्व जनतेला विनंती करतो की आपण हा जो नियोजित प्रकल्प होता पुणे, चाकण, राजगुरुनगर, मंचर, नारायणगाव, आळेफाटा, संगमनेर मार्गे नाशिक, तो अतिशय विकासाचा एक चांगला टप्पा गाठणारा मार्ग होता, परंतु GMRTच्या पत्रामुळे तो मार्ग बदलला गेलेला आहे. अनेक ठिकाणी GMRTच्या प्रकल्प आहेत आणि केवळ रेल्वेच्या किरकोळ कारणांमुळे तो जर बदलला जात आहे तर त्याचा निश्चितपणे निषेध आम्ही सर्व जनता या ठिकाणी करत आहोत. मी पुन्हा एकदा आपणा सर्वांना विनंती करतो की लोकशाही मार्गानं आपण फेसबुकद्वारे, ट्विटरद्वारे, इंस्टाग्रामद्वारे या सामाजिक जाणिवेतून तसेच पत्राद्वारे, ईमेलद्वारे जो मार्ग आपल्याला अवलंबता येईल तो मार्ग आपण पुणे नाशिक रेल्वे कृती समिती या नावाने पंतप्रधान कार्यालय असेल, मगाशी सांगितल्याप्रमाणे इतर संबंधित सर्व सरकारी कार्यालयाचे मंत्री असतील त्यांच्यापर्यंत आपण पोहोचूयात आणि हा निषेध नोंदवूयात. याद्वारे मी नम्र विनंती करतो की या भागातील सर्व पक्षातील सर्व नेते मंडळींनी पुन्हा एकदा या प्रश्नावरती आपण एकत्र येऊयात. एकत्र आल्यानंतर आंदोलनाची पुढची दिशा देखील ठरवूयात, परंतु तत्पूर्वी या SMS द्वारे, पत्रांद्वारे आपण पंतप्रधान कार्यालय असेल, रेल्वे मंत्रालय असेल, मुख्यमंत्री कार्यालय असेल, या महत्त्वाच्या कार्यालयांना आपण जाग आणूया अशी विनंती, असं आवाहन या निमित्तानं करतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद.